बरोबर आहे. कथेची सामुग्री हे देह अवसानावर आहे. कारण गात्र सगळं शरीर झालेलं आहे. माझा नातू म्हणत असतो कृष्ण आमचा, आजी तुझं एवढं दुखत मग तुला तिथं बोलताना कसं का तुला आवाज मोठा येतो. त्याच्यापेक्षा आमचा 10 तोंडे वैजनाथ परळीचा नाही आता तो. त्यानं म्हणायचं का मला जे व्यासपीठाकडे जाताना वाकून जातात 80 वर्षाची बाई असल्यासारखं, आणि तिथं बसल्यावर 12 वर्षासारखा आवाज कसा निघतो ते भगवंताला काळजी. हा आवाज देवाचा असतो, आपला नसतो. कारण त्याला काळजी माझं नामस्मरण गेलेत ते आपोआपच हा आवाज येतो, जर आपलं शरीर गात्र झालं असलं तरी. म्हणून हे एवढे चांगले असे गाणार वाजनवर असल्यावर मला शिन येणार नाही. असो कीर्तन करता घेतलेला अभंग, अभंगाचं पहिलं चरण काय म्हणतात तुकोबाराय. उजळले भाग्य आता, 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 आता उजळले भाग्य आता. आवघी चिंता वारली, आवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. रे अवघी चिंता वारली रे, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हाला, हो संत दर्शनी हाला. हे उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, लाभ संत दर्शनी हा लाभ. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा तुकोबाराय म्हणतात उजळले भाग्य आता. आता म्हणजे कधी? आता उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. मनुष्य जन्म आहे हा संसारात आला की त्याच्या पाठीमाग अवघीची व्यसन आहे. त्याला खूप चिंता असती, पण ती चिंता वारण्याकरता संत महात्मे भेटावं लागतात. पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झाले सन्मुख तो कथा, झाले सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, हो, हो, संत चरण पावलो, हो, संत चरण पावलो, पावलो, आ, आ, संत चरण पावलो,
की आपलं भाग्य उजळलं म्हणावं लागतं. कधी संत चरण त्यांचं दर्शन घेतलं तर. पण घरी आल्यावर सुद्धा जर संतांचं दर्शन घ्यावं हे ज्यांना कळत नाही अशा भागाला, तिथं का तुम्हाला भाग्य उजळणार आहे? नाहीये. संत चरणी हा लाभ पद्मनाभ जोडला. भगवान संतांच्या दर्शनानं आपल्याला काय होतं? पद्मलाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती होते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. कारण संताचा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ हे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ लाभ पद्मनाभ जोडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ दर्शनी हा पद्मनाभ जोडला. संपुष्ट संतांच्या दर्शनानं आपल्याला आपल्या जवळ आहे. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात तुगा म्हणे होता ठेवा तुगा म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुगा म्हणे होता ठेवा तुगा म्हणे होता ठेवा तुगा म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला तोया भावा सापडला तोया भावा सापडला संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ तोया भावा सापडेला तो या भावा सापडेला हे तोया भावा सापडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी आला हे पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला हे पद्मनाभ जोडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट आहे हृदय पेटी. कारण का? भगवंत आपल्या जवळच आहे. नवे नवे आपणच भगवंत आहोत पण कळत नाही. आणि असं समजू नका की पद्मनाभ आम्ही सांगितलं म्हणून पद्मनाभच पंचमुख्य दैवत आहेत. हरिहार, त्याच्यानंतर शक्ती, सूर्यनारायण आणि पुन्हा गणपती बाप्पा. हे 5 देव आहेत. 5 देवतापैकी एकाची कोणाची तुम्ही पूजा केली तरी चालते. असं नाहीये की याची केली त्याचं करा. एकच निष्ठा असावं असं नाहीये. काही काही जणांची अशी निष्ठा असते की फक्त देवीचीच पूजा करावी, बाकीच्या देवाला बसू नयेत. मी नेहमी सांगत असते. कारण का? मुलीचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर सासरी जाते. कोणाकरता जाते? आपल्या पती करता. मग ती पती करता गेली तर तिनं फक्त पतीचंच काम करावं का? पतीलाच बोलावं का? सासऱ्याला, सासूला, नंदाला, जावाला, घरातल्याला, माझ्यासारख्या आजीला बोलू नये का? नाही, बोलावं. कर्तव्य गेली कोणा करता? पती करता. विशेष पती, परंतु बाकीच्याला डावलता येत नाही. तसं
विशेष आपली देवी असर, विशेष कोणाला महादेव असर, विशेष कोणाला गणपती असर, कुणी सूर्याचा उपासक असर. मग त्याप्रमाणे प्रत्येकानं करावं. बोल नका. आपली निष्ठा आपल्या ज्या आवडत्या दैवताची त्याच्यावर ठेवावी. परंतु सगळ्या देवाला नमस्कार करावे. हे पंचदैवत आहेत. आमची जावयाचे जास्त कालिका देवीवर निष्ठा आहे. माझी देवी, माझी भक्ती देवीवर आहे. बरोबर आहे. कारण देवी कशी येते? स्वर्ग मृत्यू पाताळान मंडप घालिला हो स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घालिला हो. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. वेदाचा राम लाव, चार वेदाचा फुलवरा हो चारी वेदाचा फुले भरा बांधिला. चारी वेदाचा फुले भरा बांधिला. प्राणे अनुवादिती तिचा गोंधळ आवाजाने आवाजाने तिच्या गोंधळा हो. पुराणे अनुवादाची तिचा गोंधळ आवाजाने आवाजाने तिचा गोंधळा हो. उदा बोला, उदा बोला, उसे बोला उसे बोला अंबाबाई मावळीचा हो. उसे बोला उसे बोला कालिका माऊलीचा हो. उसे बोला उसे बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उसे बोला उसे बोला कालिका माऊलीचा हो. उसे बोला उसे बोला उसे बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उसे बोला उसे बोला उसे बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदा बोला उदा बोला उदा बोला कालिका माऊली माऊलीचा हो. ओ आमची माता कालिका माता आहे कोण? स्वर्ग मृत्यू पाताळ एवढे याच्यामध्ये मंडप आहे आपल्या कालिका मातेचा. किती विशेष आहे. आपली आई कोण आहे हेच आपल्याला कळायला तयार नाही. आपण कुठे भरकटत चाललो. आपल्याला मुख्य 5 दैवत दिसणं कोणाच्याही मागे लागायला लागलो. कुणी उदवलं म्हणलं की त्याच्या पाठीमागं जायचं नाहीये. आधी आपलं कुळ दैवत आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून कालिका माता कशी आहे? स्वर्ग मृत्यू पाताळामध्येचा मंडप आहे. आणि त्याचं वर्णन कोणी केलेलं आहे? कोणच्या? 4 वेद आहेत. मला वाटतं 6 वेद. 4 नक्की 4च आहेत का? हा मग 6 काय आहेत? शास्त्र कोणचे आहेत? नाही माझ्या काही लक्षात नाही म्हणून विचारायले. कोणचे आहेत 4 शास्त्र? हा हा गुरु तुमचं तुम्हाला विठाला विठाला. चार वेदाचा फुलोरा आहे. आपण नवमीला करतो फुलो, सप्तमीला करतो. कशाचा करतो? कणिक आणि गुळ ह्याचा काय मिश्रण करून आपण पापड्या करतो. त्याला फुलोरा म्हणतात. आणि ते फुलोरा आपण आपल्या देवीला घालतो. पण आपले देवी इतकी सामान्य नाहीये. 4 वेदाचा फुलोरा आहे तिला. आणि त्या आपल्या देवीचं वर्णन कोण करत? 18 पुराणे अनुवाद तिचा गोंधळ. 18 पुराण सांगते. उदा बोला उदा बोला उदो बोला माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदा बोला उदा बोला उदा बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. परत कशी आहे? अनादी अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुरे महिषासुरे मर्दना लागोनी. महिषासुर मर्दना लागली. त्रिविध तापाती तापाती करावया झाडली. तापाची तापाची करावया झाडली. हे भक्तलागची पावसी निर्वाणी. पावती निर्वाणी. भक्तलागची पावसी निर्वाणी.
कालिका माता आहे, त्या कालिका मातेला भजावं आणि आपली श्रद्धा ठेवावं. आपली श्रद्धा ठेवली ना, काय होणार नाही असं नाही. तिच्या म्हणण्यानं सगळं काही आपले कामाचे करू शकते. मला हे सांगायचं होतं. आता तुम्हाला अभंगाचा एक शब्दार्थ सांगितला आहे, एक म्हणून दाखवला आहे. परंतु मला हे म्हणायचं आहे की 2 प्रकार आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती, संसार आणि परमार्थ, संत आणि आपण साधे लोक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अव कमलकंदा आणि दर्जुरी नांदुनिकी एकीची घरी परी परागेशे ब्रह्मरी राज कोलचे वरे. कारण का, तळ्यामध्ये कमल पुष्प असतं, त्याच्या बुडाला चिखल असतं आणि पाणी असतं. आता त्याच्या बुडाला कोण असतं, बेंडक, आणि त्या कमल पुष्पामध्ये मकरंद कण असतो. तो मकरंद कण भुंगे येऊन घेऊन जातात. तसे या आपल्या व्यवहारात पृथ्वी तलावर संत महात्मे आहेत, भुंग्यासारखे ज्ञान ग्रहण करतात. आणि बाकीचे लोक आपले पारमार्थिक संसार करणार आहेत, ते बेंडकासारखं चिखल खातात. एका घरात राहतात, एका घरात राहून एक चिखल खातो विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी झाला. अहो, गोड परमार्थ आवडत नाहीये. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, नाम नाम. कारण त्या भगवंताचं नावच असं गोड आहे. म्हणून परमार्थ करत असताना विचार करावा, संसार हा आपोआप होतो आणि परमार्थ करावा लागतो. संसार होतच व चुकत नाहीये. ते जे जे लिहिले संचिती न चुके कल्पंती, ते चुकणारच नाही कधी. परंतु परमार्थ मार्थ सायासन करावा लागतो. म्हणून हा परमार्थ करण्याकरता आपल्याला फक्त संतांची गरज आहे. म्हणून उजळले भाग्य आपला. तर ते झालं संगतीचं. परमार्थात नाही, संसारात बी पुष्कळ अडचणी येतो. त्याकरता सुद्धा आपल्याला आपलं भाग्य उजळायला पाहिजे. मी ह्यावेळेस आमच्या जावेला म्हणलं, तुम्ही खूप कष्ट घेतले, सोपं नाही बरं का एवढं मोठं बांधकाम करणं. एवढं बांधकाम करणं सोपं नाही. आणि त्याच्यानंतर आमचा अनिकेत, वा पप्पा असंच केलं पाहिजे, या कलरचंच पाहिजे, इथं लाईटिंग अशीच पाहिजे, तिथं ते तसंच केलं पाहिजे. इतकं सोपं नाही हो. हा संसार उभा करायचा म्हणजे कष्ट तर आहेत, पण हे आधी लागतं हातामध्ये. आणि एवढं सगळं करायला पहिली आपल्या कुळदैवताची आपल्यावर कृपा पाहिजे. संत कृपा झाली. कारण म्हणून संतांची कृपा झाल्यावर, देवांची कृपा झाल्यावर आपलं भाग्य उजळायला काहीच वेळ नाही. म्हणून आजचं हे जेवढं वास्तू शांतीबद्दल केलेले, हे जे घर आहे, घर म्हणजे काय, मग अशी मी विचारलं होतं, घर कशा ज्ञानेश्वर महाराजांना कुठं म्हणलंय का, काही म्हणलंय का. पण ते कसं असतं, विसर पडतो, विसर पडतो. शांताच्या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. 11व्या अध्यायात म्हणलेले 9 रस आहेत. 9 रस, खाण्यातले 6 रस आहेत आणि कळव्यातले 9 रस आहेत.
त्या काव्यातल्या 9 रसाचं ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये ही ओवी आहे. शांताची या घरा आणि अद्भुत आला हे पाहुणेरा. शांत रस सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्याच्यात अद्भुत हे पाहुणा आलेला आहे. म्हणून हे घर आहे, तेच घर नाही हो, चिदानंद घर. हे शरीर सुद्धा आपलं घर आहे. पंचमहाभूताचं शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूताचं हे शरीर. 3.5 हाताचा आपला देह. जे आपल्या देहात आहे, जे ब्रह्मांडात आहे, तेच आपल्या देहात आहे. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी पहा, कोणची? ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जे जे विद्या आत्मरूपा. जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या आत्म्यात आहे. मग त्या भगवंताला आपल्याला कळण्याकरता काय काय पाहिजे? तर संतांची कृपा पाहिजे. म्हणून संतांची कृपा झाली, आमचं भाग्य उजळलं, आमची चिंता वारली. आता आमच्या लेकबाईची पाण्याची चिंता वारली. आता काका मोटर लावा, सासूबाई पाणी आणले का बघा. त्याच्यानंतर आओ बघा ना लाईटच नाही, मग आता कसं करावं? काही चिंता उजळले भाग्य. आता आनंद वाटला खरंच. बरं, खूप छान बांधकाम केले. मी आत्ता कीर्तनाला आल्यावर वरी आले, सकाळपासून आले, मी इकडे आले नव्हते. माझे 98 वाजले वरी यायला. माझ्या नात्याला म्हणलं सगळं छान केलं रे, एक लिफ्ट केली असती तर लय चांगलं झालं असतं. नाही, वस्तुस्थिती सांगते बरं का, खूप खूप सुंदर घर झालंय बरं का. उजळले भाग्य आता म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून परंतु त्याच्यातून तुम्ही नुसता तेच अर्थ काढू नका. तर अर्थ कोणता काढायचा आहे आपल्याला? तर यातून संपुष्ट हे हृदयपेटी तुम्हाला जोडलाय. तुम्हाला संतांचं दर्शन झालंय, भगवंत तुम्हाला मिळालाय, पण ते कुठं ठेवायचं आहे? 15व्या अध्यायातली ओवी कोणची आहे? ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातली ओवी कोणची? आता हृदय आपुले चौपाळून या भरी वरी बैसोई पावले श्रीगुरूंची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता. आता कवा? आमची संतांची भेट झाल्यानंतर. आम्हाला इतके दिवस काही कळत नव्हतं, कोण देव आहे की कोण. अरे तू देव आहे, आपण आम्ही देव नाहीत. आम्ही रडके, येणारे जाणारे मरणारे, आम्ही देव कसे असू शकतो? अहम ब्रह्मास्मी. कधी झाली बुद्धी? संतांची भेट झाल्यावर. ईश्वरच सर्वभूतानां हृदयशीर्जन तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. कारण ईश्वर सगळ्या भूतामध्ये, भूत म्हणजे आपण आहेत. भूत काय कुठं लागलेलं नाहीये, भूत म्हणजे आपणच आहेत. आपल्यामध्ये भगवंत आहे, सगळ्यामध्ये आहे. भगवंत सांगतात, हे श्लोक भगवंताचा आहे. ईश्वरच सर्वभूताना. कितव्या अध्यायातला श्लोक? कितव्या अध्यायातला? हा हा कोण आहे? हा 18व्या अध्यायातला 61वा. हा बर, काय हरकत नाही. काय सांगतात? ईश्वरच सर्वभूतानां. ईश्वर सगळ्याच्या मध्ये आहे. हृदयशीर्जन तिष्ठती, हृदयात आहे, उभा आहे. नुसता नाही, उभा आहे. पण ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढाने माया. ह्या संसारूपी मायेने एवढं गुंगविलंय ते आम्हाला कळायलाच तयार नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये काय करायचंय? भगवंताला मन बुद्धी चित्त अहंकाराची एक पेटी करायची, पेटी. आणि त्याच्यात भगवंताचे चरण ठेवायचे आणि साठवून ठेवायचे. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. हो, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. हो, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. हो, संपुष्ट हे हृदय पेटी. हो, संपुष्ट
दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला करोनी पोटी साठवो करोनी पोटी साठवो साठवू संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी आलाभ हो संत दर्शनी आलाभ संत दर्शनी हा लाभ सपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संतुष्ट हृदय पेटी करोनी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला उठो बाळक मा माई हो बारक हो बारक हो बारक हो बारक हो माय हो बारक हो बारक हो माय 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 हो बारक हो माय तुका ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकाराम महाराज म्हणतात होता ठेवा. ठेवा ठेवा कशाचा हो? आपण म्हणतो असं नाही, नुसतं संतांच्याच कृपा प्रसादानं किंवा नुसता आपल्या देवाच्याच कृपा प्रसादानं होऊ शकत नाही. वाडवडिलाची सुद्धा आपल्याला कृपा पाहिजे. मी म्हणते यांना आजोबापासून त्यांच्या, तुम्ही कुणी बघितलं असलं तर काय टेटस म्हणतात, म्हणजे मला काही कळत नाही यातलं. किती देवाची खाली पूजा बघा. आज मांडलेली पूजा किती देव मांडलेत. आपण म्हणतो ते देवीची पूजा करतात, हा, पण आता तिथं मांडलेले किती देव आहेत. सगळ्यांना संतुष्ट केलेले. त्याच्यानंतर त्यांनी आज 8 दिवस झालं अभिषेक करत होते. कोणाचे? पहिला देवीचा. मी आता सांगितलं तसं पहिला मान नवऱ्याचा, बाकीचा सगळ्यांचा. तसा पहिला अभिषेक देवीचा, नंतर गणपतीचा, महादेवाचा, खंडेरायाचा, आजोबाचा. कुठं? शेतात जाऊन आजोबाचा अभिषेक करायचा. उघड कृपा मिळत नाही हो. ही कोणाची? आजोबाची कृपा आहे, वडिलांची कृपा आहे, काकांची आमच्या. ह्या सगळ्यांच्या कृपा प्रसादामुळे हे सगळं घडू शकतं. नाही तर आपण करू म्हणल्यानं होत नाही. मुंडे भाऊला म्हणलं चला आपल्याला कीर्तनाला जायचं, अहो काही इतक्याला येऊ शकत नाही हो म्हणले. आणि ते तुम्ही सकाळी जायचं जा, आम्ही काही उठत नाहीत. आणि मग आम्ही संध्याकाळचं 8चं कीर्तन 9चं आतापासून नेऊन काय करतात, आम्ही मोटरसायकलवर येतो. अहो तुम्हाला 2 गाड्या केल्यात, 7,000 रुपये लागलेत त्याला. काय रिकामे आणू का गाड्या? आणि तुम्ही मोटरसायकलवरून पुणे भूत. तुम्ही म्हणता आमच्या पेट्रोलचे पैसे द्या. कुणी द्या तुम्हाला. गपचूप गाडीत बसा त्याला विनोद सोडून द्या. पण ते आले आणि आपला कार्यक्रम चांगला झाला. कारण याच्याकरता एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला. आणि त्याच्यात विशेष म्हणजे आमच्या वैशाली ताईला, आमच्या परळीच्या महिलांच्या हरिपाठाचा लई इच्छा होती. तसं काही तितक्या एवढ्या विशेष नाही त्या. तुम्ही काही म्हणा, माझ्या मना इतक्या काही विशेष नाही त्या काही. पण केला हरिपाठ केला, कसा तरी येऊन केला. इथं महिलांचा हरिपाठही झाला. त्याच्यानंतर कीर्तन रूपी सेवेलाही आपल्याला टाईम. आता बोलायला या अभंगावर म्हणलं ना, आमचे गुरु तर कमीत कमी 2 तास बोलतील याच्यावर. आणि मी त्यांचा चला 1 तास बोलू शकल. पण माझ्याकडे डोळे बटावर रोट बघायला लागले. किती वाजलेत बघा, परळीला जायचे किती वाजलेत बघा. आता तुम्हाला म्हणलं ना सांगा किती वाजलेत, मला सांगा. मी युट्यूबवर काय केलंय, मी आवरलंय ना.
शेवटचाच घेतलाय, घाबरू नका, कोणाला उशीर लागू देत नाही. म्हणून तुका म्हणे होता ठेवा, 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 तुका म्हणे होता ठेवा. तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, सत्यदर्शन निहाला सत्यदर्शन निहाला तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, सत्यदर्शन निहालाभ, निहालाभ. पद्मनाभ जोडीला, जोडीला पद्मनाभ, पद्मनाभ जोडीला, जोडीला, जोडीला पद्मनाभ, 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 पद्मनाभ जोडीला, जोडीला, जोडीला नाम जोडीला, जोडीला, पद्मनाभ जोडीला. पद्मनाभ जोडीला, 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 जोडीला पद्मनाभ जोडीला, जोडीला, जोडीला पद्मनाभ जोडीला,
बाबा सापडला कीर्तन रूपी सेवेकरता संपुष्टात आलेला विषय, परंतु आमचे ज्ञानेश्वरी फंडाचे अध्यक्ष आळंदीचे वेळापरे साहेब आलेले आहेत, त्याच्यानंतर भांडेकर आलेले आहेत. भांडेकर नेहमी भांडतच राहते यांनी, पण न भांडता ते नेहमी कीर्तनालाच येऊन बसतात. कारण राजकारणी लोकाला ते मध्यवर्तीचे अध्यक्ष आहेत. राजकारणी लोकाला परमार्थ आवडत नाही, पण त्यांना काय की कुठे येऊन कीर्तनाला बसतात आणि सुटलं तरी येऊन बसतात. हा? आता आमचं सगळं अभंग संपलाय, पण आम्हाला डबल बोलावं लागेल. काय करावं? सगळ्यांना विशेष आणि एक महत्वाची गोष्ट सांगते. आपण दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये जो सप्ताह करतो, तो सप्ताह बाहेर एक असतो आणि मराठवाड्यात एक असतो. गेल्या वर्षी अयोध्येला झालेला होता, यंदा पंढरपूर जवळ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज त्यांच्या तिथं श्रावण महिन्यात आहे. तरी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, सगळ्यांना समजावं की हा सप्ताह आणि तिथं येऊन बघावं सप्ताह काय असतं. वैभव तुम्ही एकदा तरी या. आमच्या मुंडे भाऊला माहिती आहे. न्यायलाच येतो ना. नाही नाही इथं नाही नेत तुम्हाला, लांब न्या कुठं. हा लांब नेते नेऊन तिकडं सोड. कारण एवढी व्यवस्था छान करतात ना, खूप सुंदर. तुम्हाला एक शब्द बोलता येणार नाही, काहीच म्हणू शकणार नाहीत. मी खोटं सांगत नाही. माझ्या मुलाला विचारा, आतापर्यंत कधी आमचे जावई कधी झाले नव्हते. हे ऐकून आहेत सप्ताह असा असतो, पण त्यांनी स्वतः अनुभवलाय. तिथं 8 दिवस कसे गेले त्यांना कळाले नाही. एवढी व्यवस्था सुंदर आणि कार्यक्रमच चांगला असतो. मग हा कार्यक्रम आमच्या अध्यक्षातर्फे सांगते की सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं आणि भांडेकर साहेबांना एवढंच करावं, आमच्या कार्यक्रमाला कुठे हजर राहावं. एक अंतकरणातलं प्रेम आहे बरं का हे. तुम्ही आत्ता ह्या वेळेला यावं म्हणजे 2 शब्द तरी ऐकायला कानावर पडावेत, हीच इच्छा. असो काही करा, पण आमच्या कार्यक्रमाला या. त्यांना सांगितलं होतं दिंडीला या, परळी ते दिंडी पाहिजे होतं, तुम्ही परळीला या. परळीला येऊ शकले नाही ते बारगावचे म्हणजे नाही तर लग्न झाले वाटतं. कारण यांना चौकड जावं लागतं ना, देवीच्या कार्यक्रमाला तर चौकड जावं लागतं भेट द्यायला. मग आता तिथून त्यांना इकडे येत आलं, त्यांनी कुठे शिरसाळ्याला गाठला आम्हाला. बरं झालं त्यांच्यामुळे मला 2 शाली मिळाल्या. अहो तुम्ही सत्कार उद्या नाही महाराजांचा आधी नाही. असंच प्रेम ठेवा. प्रत्येक कार्यक्रमाला येऊन समाजाला तुम्ही उन्नती द्या, समाजाला परमार्थ करण्याची उन्नती द्या. अशा प्रकारे जे तुम्ही येतात, मी तुम्हाला क्षमा मागते. कारण का आता कार्यक्रम संपला, पुढे काही मी बोलू शकत नाही. तुका म्हणे होता ठेवा, याने सगळं चाल सुद्धा म्हणून टाकलेली. म्हणून हा जो आज कीर्तन रूपी स्वीकारता घेतलेला अभंग आहे, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ भेटला, संपुष्ट हृदय पेटी करून पोटी साठव, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आपल्या अंतकरणामध्ये भगवंत आहेच, पण संतांची भेट झाल्याशिवाय आपल्याला भगवंत आपण आहोत, आपल्यात देव आहे हे कळत नाही. संतांची, आपल्या वाडवडिलांची, सगळ्यांची, पूर्वजांची, सगळ्यांचा आशीर्वाद असल्यानंतर तुमचा संसारही फुलतो आणि परमार्थही फुलतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय हरे क्षमा पराग महाराज. हरे नाही विचारी ना अधिकार मी आपुला, क्षमा पराग महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा वाचा पाया पैकरा, क्षमा पराग महाराज. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे नाही नारायण शिरवाडी कपडे विठो सापडले आता उठावे ते म्हणा, तो नाही नारायण. तुका म्हणे भोग केला निवारी राहणार, आता उठा
करावे ते म्हणाय हरी करोनी आरती चक्रपाणी ओघाळती आज पुरणे नवसा धन्य काळ हा दिवस पहा पहावे सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरणे नवसा धन्य काळ हा दिवस हरी तुका वाहे टाळी उभासनी गजवली आज पुरणे नवसा धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाची ओघाळती धन्य धन्य त्रिलोचना नित्य गत्योचना बाळा प्रौढाने बघावो वाळीची परमानंदा धन्य धन्य त्रिलोचना नित्य गत्योचना हरी नामा म्हणे केशवासी देखो निराहिलो तटस्थ धन्य धन्य त्रिलोचना नित्य गत्योचना आ दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाथे आपले करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी मैसा सुरवर ईश्वर वर बेतारक संजीवनी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐशे नाही चारी सर्पदे प्रतुन बोले साही विवाद करता पडले प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे जय देवी महिमा सुरवर ईश्वर वर बेतारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निज दासा देशापासून सूर्य ज्योती अंतो तुझ वासुदन बंधु विनाशा हरी तल्लीलाल परम जय देवी महिमा सुरवर ईश्वर वर बेतारक संजीवनी आरती ज्ञान राजा महागैवर हे जासौ साध संत हो न वेदला आरती ज्ञान राजा लोके ज्ञान जगी हित अवतार पांडुरंगा नाव ठेवले नाही आहा कैवल तेजा साध संत हो न वेदला माला प्रकट बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी आदि ज्ञान राजा हो न वेदला माझा ज्ञान राजा आरती तुकाराम महास्वामी सद्गुरू हरित पिता तुलने श्री ब्रह्म धरणी मस्तक स्वामी सद्गुरुदाम खाली लोटा हे व्हावे माझे अस जन्मोजन्मी पंढरीचा वारकरी संत संगे सर्व काळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी मागणे ते एक तुझं प्रती आहे या संता सिंद्रिवे हेच म्हणजे तुका म्हणे आता उदार तू हो यानंतर जोगवा म्हणजे आईचा जोगवा असं महिला मंडळ आमचं जे आलेलं आहे ते एक भारोड करणार आहेत एक दोन महिला मंडळाचा जोगवा ऐकण्यासाठी असंच बस आता लगेच चालू होणार आहे ज्ञानदेव तुकाराम आपण नंतर घेऊ या महिला मंडळ या कोण आहे